हालेलुया. तर आम्ही पाहिलं येशू ख्रिस्त वधस्तंभावरती दुःख शेवटच्या वेदना सहन करत असताना दोन चोरांच्या मध्यभागी येशू ख्रिस्ताला खिळलेला आहे. त्या काळामध्ये तुम्ही आम्ही अभ्यास केला तर असं सांगितलं गेलं आहे, रोम शासनाची अशी एक पद्धत होती की गुन्हेगारांना क्रूस खांबावरती लटकावून मारायचे. तो चोरी करणारा असू द्या, तो खून करणारा असू द्या, आणि तो देवाचं नाव जे आहे व्यर्थ घेणारा असू द्या, अशा लोकांना शासन असायचं, शिक्षा असायची आणि क्रूस खांबावरती त्यांना लटकवलं जायचं. परमेश्वराच्या वचनात आपण पाहिलं त्या काळामध्ये येशू मानवाच्या तारणासाठी आलेला देवाचा पुत्र, तो निर्दोष होता. शास्त्र सांगतं की त्याने गुन्हा केला नाही, त्याने अपराध केला नाही, त्याने पाप केलं नव्हतं. पण ईश्वराची साक्ष घेऊन या जगामध्ये तो आला आणि मानवाच्या तारणासाठी, उद्धारासाठी त्याने सत्य वचन लोकांना घोषित केलं. आणि त्याची जुन्या करारामध्ये ज्या भविष्यवाणी करण्यात आल्या होत्या, अनेक भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत, त्या भविष्यवाणी पूर्ण होण्याचा हा समय आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो येशू ख्रिस्ताला दोन्ही चोरांच्या मध्ये टांगलेला आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की येशू निरपराधी होता. एक डाव्या साईडचा चोर प्रभूची निंदा करू लागला. शास्त्रामध्ये लिहिलंय तो नम्र झाला नाही, तो लीन झाला नाही, त्याने येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही, त्याने कबूल केलं नाही येशू माझा तारणारा आहे, माझा मुक्तीदाता आहे, मला सोडवणारा आहे, मला पापापासून मुक्ती देणारा आहे. तो आपल्या मनामध्ये गर्व बाळगू लागला, घमंड बाळगू लागला. त्या चोराची देखील शेवटचा क्षण होता मृत्यूचा. दुसराही चोर तुम्ही आम्ही पाहतो, उजव्या साईडचा चोर, त्याने पाहिलं की आम्ही दोन चोर आहोत, आम्ही तर चोऱ्या केल्यात, मारलं लोकांना, खून केलेत, म्हणून आम्हाला शिक्षा झाली. परंतु ह्या येशूने काहीच केलं नाही. उजव्या साईडचा चोर बोलतोय येशूने काहीच केलं नाही, तो गुन्हेगार नाही, तरी देखील त्याला काय केलं आहे, आमच्या बरोबर त्याला खेळलंय. गुन्हेगाराबरोबर खेळण्याचा रीतिरिवाज आणि पद्धत त्या काळामध्ये होती. आणि त्या चोराने हे ओळखलं की निष्पाप येशूला आमच्या बरोबर क्रूस खांबावरती टांगण्यात आलेला आहे. आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे, तो चोर लीन झाला, नम्र झाला. येशूवर त्याने काय ठेवला, काय ठेवला, विश्वास. त्याचा देखील मृत्यूचा शेवट होता. आणि असं लिहिलेलं आहे तो आताही मरणार होता. आणि त्याने असं लिहिलेलं आहे त्याने येशूला तारणारा म्हणून, आमेन, येशूला तारणारा म्हणून स्वीकारलं. आणि येशूला आपलं जीवन त्याने त्या क्षणाला वाहून टाकलं. म्हणून येशू ख्रिस्तानं या दोन्ही चोरांचा न्याय जज केलेला आहे. आणि असं लिहिलं आहे, एक चोर त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार नाही केला, तो कुठे गेला असेल, यस, अधोलोकामध्ये. कारण त्याने येशू ख्रिस्ताला देव प्रभू तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाही. पृथ्वी तलावरचा हा न्याय आहे. आणि दुसरा न्याय तुम्ही आम्ही पाहिलं, येशूने त्याचा केला, तो त्या चोराने मर्त्य क्षणाला येशूचा स्वीकार केल्यामुळं तो म्हटला, आज तू माझ्या बरोबर सुख लोकांमध्ये असशील. हालेलुया. कुठं असशील, सुख लोकांमध्ये असशील. आणि असं म्हटल्याबरोबर असं लिहिलं आहे की दोन्ही चोरांचा पृथ्वी तलावर येशूच्या बरोबर न्याय झाला.
एका चोराचं तारण झालं आणि दुसऱ्या चोराचा न्याय झाला. एक देवाबरोबर सुखलोकात आला आणि दुसरा अधोलोकामध्ये. आता ज्यावेळेस पुन्हा ख्रिस्ताचं द्वितीय आगमन ज्यावेळेस होईल त्यावेळेस असं लिहिलेलं आहे की तो एक चोर आणि या जगातील जे लोक येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारणार नाही, त्याच्या मागे चालणार नाही, नम्र होणार नाही, या डाव्या साईडच्या चोराकडे लक्ष द्या. कारण त्यांचा पण मृत्यू एक दिवस आहे. जर त्यांनी देवाचा स्वीकार जर केला नाही असं लिहिलं आहे, ते देखील परमेश्वराच्या न्यायाला सामोरे जाणार आहे. आणि एक दिवस परमेश्वर देखील त्यांचा काय करणार आहे? न्याय करणार आहे. आणि न्याय झाल्यानंतर असं लिहिलं आहे, ते लोक जे येशूला मानत नाही, येशूचा देव म्हणून स्वीकार करत नाही, अशा लोकांना अधोलोकाचं ठिकाण ठेवण्यात आलेलं आहे. आता निवडणं हे आपल्या हातात आहे. जगातील लोकांना हा संदेश आहे की त्यांनी पवित्र शास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्ताचा येशू प्रभू म्हणून स्वीकार करावा. हालेलुया, हालेलुया. सेकंड गोष्ट आम्ही पाहतो, येशूचं दुसरं आगमन देखील होणार आहे. म्हणून आपल्याला यातून काय शिकायचं आहे? ज्यावेळेस तुम्ही आम्ही पाहतो की ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे. एक आहे तुम्ही आणि एक आहे मी आणि एक आहे येशू ख्रिस्त. एक आहे विश्वासणारे लोक जे देवावरती विश्वास ठेवून देवाचं अनंतकाळचं जीवन घेण्यासाठी या पृथ्वी तलावरती जीवन जगतात. आणि दुसरे आहेत जे येशूचा धिक्कार करतात, नाकार करतात, त्यांना ते ठोकरतात. हालेलुया. तर या जगाला एक इशारा आहे की तुम्ही जर येशूचा स्वीकार नाही केला तर ह्या चोरासारखी अवस्था तुमची होणार आहे. आणि प्रभू न्यायाधीश म्हणून त्याच्या बरोबर ज्यावेळेस त्याचे लोक येणार आहेत, म्हणजे मंडळीतले लोक, त्यावेळेस बायबल सांगते ह्या जगातल्या लोकांचा न्याय निवाडा करण्यासाठी येणार आहे. हालेलुया. एक दिवस असं लिहिलं आहे की ते लोक येशूचा स्वीकार न केल्यामुळे नरकामध्ये असतील आणि ज्यांनी येशूचा स्वीकार केला ते स्वर्गात असतील. येशू मसीह की